आणि आता कोंबड्या सगळ्या खात्याने तुम्ही बघू शकतात. हे आपलं बारका कोंबडा ते सगळे यायला लागलेत आणि खायला लागलेत. गाईज, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आणि मी चाललो आहे शेतामध्ये आणि पुढे रस्ता बघू शकता तुम्ही. असा रस्ता आहे काही. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि पाऊस तर सुरूच आहे. चिखल झालेला आहे सगळा. आणि आज आपल्याला टाकायचं आहे गाईज, खत टाकायचं आहे, म्हणजे फर्टिलायझर टाकायचं आहे आपल्या कापसाला. पण इथं सटकायलो मी खूप जास्त, कारण की चिखलच खूप जास्त झालेला आहे. आणि हे असं पूर्ण जे आपलं हे शेत आहे त्यामध्ये खत टाकायचं आहे. असं झाडाच्या शेजारी डायरेक्ट असं टाकीत तिथपर्यंत जे झाड आहेत का जिथपर्यंत आपलं बांध आहे तिथपर्यंत जायचं. तिथे एक जण टाकते आहे माझा भाऊ आणि हे एक टाकतोय. आपल्या गेल्या वर्षीचं इथं पालक पण उगलेला तुम्ही बघू शकता. गेल्या वर्षीचे पालक होतं त्याचं बी पडलं असन. आणि कोथिंबीर लावलेली तुम्ही बघू शकता किती भारी आली गाईज. आता आपण तिला काढू शकतो. मी हातात घेऊन दाखवतो ही कोथिंबीर. तर ही कोथिंबीर लावली होती 15 दिवस झालं, तर आता मोठाली झाली ही. आणि ह्या 2 लाईनमध्ये लावली होती आणि तिथं कापूसच्या जवळ लावली होती. तर रान जास्त खराब व्हायला लागले चालल्याने. हे गाईज खत टाकलेलं हे असं टाकीत चाललं आहे तिकडं. आणि हे असं सगळीकडं आहे खत. मी पण माझ्या हाताने थोडं खत टाकतो, कारण की माझं पण योगदान पाहिजे ह्याच्यामध्ये. या दोघांना मी कामाला लावलेलं आहे इथं. आता हे इकडं असं टाकायला लागलो मी. आणि ह्याच्या हातात आहे खत, प्रणवच्या हातात आहे खत आणि तो टाकायला लागला आहे. प्रणव नीट टाक. तर आपण थोडं टाकायचं एक खतापाशी. गाईज, वातावरण कसलं टाईट झालेलं आहे एकदम. अरे, आणि झाडं पण आहेत. तर ऑलमोस्ट आपलं सगळं खत टाकायचं सुरूच आहे आणि होईन थोड्या वेळात आपलं खत टाकायचं होईन सगळं. आणि आपण आता इथंही मी सध्या शेताच्या म्हणजे मागच्या साईडला इकडल्या, तर आपण जाऊ आता तिकडल्या साईडला, म्हणजे मागच्या साईडला जाऊ. तर आता मी चाललेलो आहे घरी, कारण की खत टाकायचं झालेलं आहे. ते दोघं टाकतात आणि मम्मी पण टाकते घरी तिकडं खत. आणि आपले शेवग्याचे झाडं बघू शकता तुम्ही किती मोठे झालेत. शेवग्याचे झाडं चांगले झालेले गाईज, म्हणजे ते आता प्रॉपरली पावसामुळे फायदा झालेला आहे. हे बघू शकता, हे झाड पुन्हा हे झाड. तर शेवग्याच्या झाडांचं आपलं एक फायनल काम झालेलं आहे, फायनल चांगलं. आणि गोष्ट म्हणजे हे तुम्हाला दिसतंय, तर ही आहे ते काय असतं काय म्हणते त्याला, माझ्या लक्षात आहे ते दोडका म्हणजे हा दोडका आहे गाईज. आणि असे वेळ हे दोडक्याची, तर त्याला दोडके यायला लागलेत. आणि पपई तर आहेच इथं. तर दोडके आता हे जे फुलं आहेत ह्या फुलाच्या मागं सगळे दोडकेच यायला लागलेत. आता टाईम झालेला आहे आपल्या कोंबड्यांना खायला, म्हणजे आपण त्यांना खायला ठेवूत, कारण की आता सकाळचे टाईम बी झालेला आहे त्यांना खायला ठेवायचं. तर आपण त्यांना खायला ठेवतो आणि पाणी ठेवतो. तर हे आहे आपलं खाद्य फीड कंपनीचं. तर आपण त्यांना कंपनीचं खाद्य टाकूत आज. मग त्याने अंडे देतात आणि थोडं हे पण टाकायची, बाजरी पण टाकायची आणि हे पण टाकायचं. तर हे आपला कोंबडा खाले खा. हे नाही खायला लागले, तो खा. त्यांना माहिती मध्ये जाळी म्हणून खाय नाहीत. खा तू. ही 100% खाणार गाईज. आता ह्याला आरडाय पण लागली खायला बघून. तर मध्ये जाऊत आपण. अरे यार, आता मला हात नाही. निकल जा. हां, मध्ये राडा झालेला आहे गाईज. आणि आपल्या शेळ्या पण मध्ये, शेळ्यांमुळे जास्त राडा होतो, शेळ्यांमुळे. ह्यामध्ये पण टाकूत थोडा. ये खा. लगेच आपली ही कोंबडी यायला लागली खायला. आणि इथं तर आहेच, पहिलं संपून टाकतो मी. आणि आता कोंबड्या सगळ्या खात्याने तुम्ही बघू शकतात. हे आपलं बारका कोंबडा ते सगळे यायला लागलेत आणि खायला लागलेत. ये तू बी इकडे खाली ये.